प्रिय बाळांनो, बालमित्रमध्ये तुमचं स्वागत आहे। आजोबा आजी आणि जादूच्या आंब्याची झाडाची गोष्ट। एक छोट्याशा गावामध्ये छोट्याशा घरामध्ये आजी आणि आजोबा त्यांच्या छोट्याशा नातू सोबत राहत होते। त्यांचा नातू राजू पण खूप गोड मुलगा होता। त्याला रोज रात्री आजीकडनं गोष्ट ऐकायची सवय होती। असं पाहिलं तर सगळ्याच मुलांना रोज रात्री गोष्ट ऐकायची सवय असते। तर काय झालं, एके दिवशी आजी काय म्हणाली राजूला, अरे राजू राजू, मी आज तुला एक नवीन गोष्ट सांगणार आहे, जादूची गोष्ट। राजू खूप खुश झाला। त्याला जादूची गोष्ट म्हणली की त्याला खूप आनंद वाटला। तो म्हणाला, आजी आजी ऐकव ना मला जास्त गोष्ट ती। मग आजी म्हणाली, हे बघ राजू, खूप वर्षापूर्वी एका गावात एक आजोबा आजी राहत होते। एक छोट्याशा घरात राहत होते। त्यांच्या घराच्या पाठीमागं अंगण होतं आणि अंगणात एक छोटंसं आंब्याचं झाड होतं। आजोबा रोज त्या झाडाला पाणी घालत आणि त्यांची काळजी घेत आणि त्यांच्याशी बोलत पण असत। एके दिवशी आजी म्हणाली, तुम्ही या छोट्याशा झाडाची एवढी काळजी का घेता? आजोबा हसून म्हणाले, अगं, झाडं ही आपल्या मुलासारखीच असतात। आपण त्यांची काळजी घेतली तर तीही आपल्याला फळं देतात, सावली देतात। काही महिन्यांनी त्या झाडाला छोटे छोटे आंबे लागले। राजू खूप आनंदी झाला, पण त्याच वेळी गावात दुष्काळ पडला। लोकांकडे खायला काहीच नव्हतं। तेव्हा आजोबांनी झाडावरील आंबे तोडले आणि गावातील मुलांमध्ये वाटून दिले। आजी म्हणाली, आपल्यासाठी काहीतरी ठेवायचं होतं। आजोबा हसून म्हणाले, सगळे आनंदी असतील तर आपल्यालाही आनंदच मिळेल ना। दुसऱ्या दिवशी आश्चर्य घडलं, त्या झाडाला आधीपेक्षाही जास्त आंबे लागले। आजी आश्चर्यचकित झाली। तेवढ्यात एक साधू तिथे आला आणि म्हणाला, हे जादूचं झाड आहे। जो दुसऱ्याला मदत करतो त्याला देव आणखीन जास्त भरभरून देतो। आजोबा आणि आजी खूप आनंदले। त्यांनी काय केलं, मग गावकऱ्यांना बोलवून त्यांच्यामध्ये सर्व आंबे वाटून टाकले। मग काय झालं, रोज लोक येणार आणि रोज दुपटीनं आज जेवढे वाटले त्याच्या दुप्पट त्या झाडाला लागणार, आज जेवढे वाटले त्याच्या दुप्पट त्या झाडाला लागणार। मग गावातील सगळे लोक त्यांच्या दयाळूपणाने खूप खुश झाले। गोष्ट ऐकून चिंटू म्हणाला, आजी, खरंच असं होतंय का गं? आजी म्हणाली, हो बाळा, आपण जेव्हा कुणाला मदत करतो तेव्हा देव सुद्धा आपली मदत करतो। आजोबांनी चिंटूच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, नेहमी चांगलं वाग, दुसऱ्याला मदत कर, हाच खरा जादू आहे। चिंटू हसला आणि म्हणाला, हो आजोबा आजी, मी रोज सगळ्यांना मदत करणार, सगळ्यांचं गोष्टी ऐकणार, त्यांनी काय म्हणलं ते त्यांचं ऐकणार आणि त्यांना मदत करणार। आजोबा आजींना खूप आनंद झाला आणि चिंटू आजीच्या ओटीमध्ये शांत झोपला। तर ह्या गोष्टीपासून आपल्याला काय बोध मिळतो? दुसऱ्यांना मदत करणारा माणूस नेहमी आनंदी राहतो आणि देव त्याला खूप मदत करतो आणि आनंदी ठेवतो। तर बाळांनो, आता आपल्याला काय करायचं आहे पुढे? माझ्या चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।